काँग्रेसच्या काळात अनेकदा पेपरफुटी, फडणवीसांचा तोच राग, प्रत्येक गोष्टीत काँग्रेस शोभतं का? दिल्लीतील जंतर मंतरवर सीजेपी आणि विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करतायत. पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केलाय. अमानुष मारहाण झाल्यानं अनेक मुलामुलींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे. मात्र या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निषेध व्यक्त करण्याऐवजी राजकारण करतायत, असा आरोप विरोधक करतायत. राहुल गांधी आणि विरोधक चर्चेपासून दूर का जात आहेत? संसदेत येऊन चर्चा करा. काँग्रेसच्या काळात अनेक वेळा पेपरफुटी झाली असं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र यावरून आता असा प्रश्न निर्माण झालाय की काँग्रेसच्या काळात ज्या गोष्टी घडल्या, जे गैरप्रकार घडले आहेत, ते भाजपच्या काळात घडणं गरजेचं आहेत का? तुम्हाला आम्ही सुधारणा करण्यासाठी निवडून दिलाय, चुका कुणी काय केल्या हे सांगण्यासाठी नाही, असं म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. या व्हिडिओतून पाहूयात की फडणवीसांच्या वक्तव्यानंतर नागरिकांनी काय म्हटलंय. फडणवीसांनी पेपरफुटीवर काय म्हटलंय, तरुणांवर अन्याय का होतोय, पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. नीट पेपरफुटी झाली आणि अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आलेत. कारण जी मुलं या कुटुंबाचा आधार होती, जे डॉक्टर बनून आपल्या कुटुंबाचे कष्ट, गरिबी दूर करू शकत होते, आपल्या आई वडिलांचा म्हातारपणी सांभाळ करणार होते, तेच कुटुंबाचे आधार नीट पेपरफुटीमुळे मातीआड गेलेत. नीट पेपरफुटीमुळे देशभरातील तरुणांमध्ये संतापाचं वातावरण आहे. दिल्लीत जंतर मंतरवर तरुण आंदोलन करतायत. वरून पाऊस देखील तरुणांची कठीण परीक्षा घेत आहे. पावसामुळे जंतर मंतर परिसरात पाणी साचलंय, तर पावसामुळे जमीन ओली झाली आहे. त्यामुळे ओल्या जमिनीवर तर तरुण झोपू शकत नाही. त्यामुळे तरुणांना जागून रात्र काढावी लागते. या सर्व अडचणी असताना सरकारनं आंदोलकांशी चर्चा करण्याऐवजी पोलिसांना लाठीचार्ज करायला सांगितलंय. त्यामुळे आता देशभरात संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय. या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधी आणि विरोधकांनी चर्चा करावी असं म्हटलंय. तसंच काँग्रेसच्या काळात कर्नाटक, तेलंगणा यासह इतर राज्यात पेपरफुटी झाली आहे असं फडणवीस म्हणालेत. मात्र आंदोलन तरुणांचं सुरू आहे, तर राहुल गांधींनी चर्चा का करावी, असा प्रश्न आता नागरिक विचारतात. तसंच काँग्रेसच्या काळात गैरप्रकार घडत होते, त्यामुळेच 3 वेळा मोठ्या बहुमतानं भाजपला निवडून दिलं गेलंय. गेल्या 12 वर्षांपासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. काँग्रेसच्या काळात ज्या चुका झाल्या त्याच सुधारण्यासाठी तुम्हाला ही सत्ता दिली गेली आहे. त्यामुळे आता काँग्रेस किंवा इतर पक्षांवर खापर फोडण्याऐवजी सुधारणा का केल्या नाहीत, असा सवालही नागरिक करतायत. आज राहुल गांधी सहित सर्व विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, पळपुटेपणा सोडा आणि संसदेमध्ये चर्चेला समोर जा. विद्यार्थ्यांचे खरे कैवारी असाल तर हिम्मत दाखवा. लोकशाहीमध्ये निर्णय रस्त्यावर होत नाही, तो संसदेत होतो. जर देशाच्या संविधानावर विश्वास असेल तर संसदेत चर्चा करा. उत्तरं पाहिजे असतील संसदेत मागा. तुमच्याकडे जर काही कल्पना असतील, संकल्पना असतील तर त्या प्रत्यक्षात आणण्याकरता सरकारला मजबूर करा. पण आंदोलनाच्या भरोशावर आपली राजकीय पोळी भाजणं बंद करा. या ठिकाणी खरोखर विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतील तर चर्चेच्या माध्यमातूनच ते होतील. PM मोदींनी तात्काळ या पेपरफुटीवर कारवाई केली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवल्या जात आहेत. त्यामुळे पंतप्रधानांवर विश्वास ठेवला पाहिजे. काँग्रेसच्या काळात शिक्षणाचं बजेट खूपच कमी होतं, पण आता PM मोदींनी शिक्षणाचं बजेट वाढवलंय, असंही फडणवीस म्हणालेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर देखील तरुणांनी आक्षेप घेतलाय. आम्हाला माहिती आहे पेपरफुटीनंतर मोदी सरकारनं काय कारवाई केली आहे. कारवाई करा. धर्मेंद्र प्रधान यांच्यावर त्यांचा राजीनामा घेणं हीच खरी कारवाई असेल, असं तरुणांनी म्हटलंय. मोदीजींनी विद्यार्थी हिताला सर्वोपरी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विशेषतः पेपर लीकच्या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करून या सगळ्या अपराध्यांना शिक्षा देण्याचा निर्णय मोदीजींनी केलेला आहे. मला असं वाटतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये एक अत्यंत कडक भूमिका मोदीजींनी घेतली. नीटची पुनर्परीक्षा झाल्यानंतर कुठलीही अडचण न येता ही परीक्षा पूर्ण झालेली आहे. विद्यार्थी खुश आहेत. ते त्या ठिकाणी पास झाल्यानंतर सेलिब्रेशन्स करतायत. अशाच पुढच्या सगळ्या परीक्षा झाल्या पाहिजे. या दृष्टीनं ही चर्चा अत्यंत आवश्यक आहे. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे, UPAच्या सरकारच्या काळामध्ये 8,000 कोटी रुपयाचं केवळ देशाचं बजेट होतं. ते आता 1,39,000 कोटीचं मोदीजींनी केलं आहे. IIT असेल, एम्स असेल, सगळ्या आयकॉनिक संस्थांची संख्या वाढवली, सीट्सची संख्या वाढवली. मेडिकल एज्युकेशन, MBA, इंजिनिअरिंग या सगळ्या क्षेत्रांमध्ये नवीन संधी
या विद्यार्थ्यांना मोदीजींनी उपलब्ध करून दिले आहेत. पण विरोधी पक्षाची चर्चा करण्याची हिंमत नाही, कारण त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. कशा पद्धतीनं कर्नाटकमध्ये पेपर लीक झाला त्यांना उत्तर द्यावं लागेल. कशा पद्धतीनं तेलंगणामध्ये पेपर लीक झाले आप पार्टीला उत्तर द्यावं लागेल. पंजाबमध्ये कशा प्रकारे लीक झाले काँग्रेसला उत्तर द्यावं लागेल. मुंबईत विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधू करत असलेल्या आंदोलनावर देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी टीका केली आहे. मी आठवण करून देतो, या राज्यातील सर्वात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालाय. IAS अधिकारी देखील यात सहभागी होते. एवढा मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाहीये. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर आरोप लागले होते. फक्त पेपर लीकच झाला नाही तर नापास झालेल्यांना पास करण्याचा विक्रमही त्यांच्या काळात झालाय, असं फडणवीस म्हणालेत. या वक्तव्यावर नेटकरांनी टीका केली आहे. जे उद्धव ठाकरेंच्या काळात मंत्री होते तेच नेते आताही मंत्री झालेत, त्यांच्यावर कारवाई का नाही असा प्रश्न नेटकरांनी केलाय. मुंबईमध्ये 2 ठाकरे बंधू आंदोलन करतायत. ते म्हणतात की आम्ही विद्यार्थ्यांसाठी आता रस्त्यावर उतरलो. मी फक्त आठवण करून देतो, या राज्यातला सगळ्यात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आणि IAS अधिकाऱ्यापासून सगळे त्याच्यामध्ये सामील होते. इतका मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही. एवढंच नाही तर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर थेट आरोप लागले. त्या ठिकाणी केवळ पेपर लीकच झाला नाही तर जे नापास होते त्यांना पास करण्याचा पराक्रम देखील त्यांच्याच काळामध्ये झाला. आम्ही तर TETच्या परीक्षेमध्ये घोटाळा होतो लक्षात आल्याबरोबर परीक्षा व्हायच्या आधी घोटाळेबाजांना पकडलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई देखील केली. त्यामुळे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायाचं वाकून हे बंद करा. तरुण आज दिल्लीत काठीनं मार खातात, आपल्या हक्कासाठी लढतायत. तरुण दिल्लीत उपाशी राहतायत, निसर्गाचा पावसाचा मार खात आपल्याला न्याय मिळावा यासाठी लढतायत. मात्र देशातील सर्वच नेते या आंदोलनाच्या माध्यमातून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आज माणुसकी संपलेली दिसतेय. पोलीस एवढ्या क्रूर पद्धतीनं मुलामुलींना मारहाण करतात, पण भाजपचे एकही नेते याचा निषेध करताना दिसत नाहीयेत. तर काँग्रेसचे नेते आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आता आंदोलकांची भेट घेताना दिसत आहेत. जेव्हा नेत्यांची मुलं विदेशात शिकण्यासाठी जातात तेव्हा हे विरोधक आवाज उचलून शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारवर दबाव का आणत नाहीयेत? पेपरफुटी झाल्यानंतर विरोधक रस्त्यावर का उतरत नाहीयेत? देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी दररोज रस्त्यावर आणि संसदेत विरोधक आवाज का उचलत नाहीयेत? कोणताही पक्ष असो, फक्त आपली राजकीय पोळी भाजण्याची संधी मिळाली की पहिले समोर येताना दिसतात. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.